काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. याच्यामध्ये अनेक जणांनी शपथ घेतली. मात्र शपथ घेणाऱ्यापेक्षा ज्यांची नावं हुकली, जी राहिली, ज्यांना डावललं, त्यांची चर्चा गेल्या 2 दिवसापासून प्रसारमाध्यमामध्ये सुरू आहे. अशातच एक महत्वाचं नाव जे मिसिंग होतं, जे डावललं गेलं, ते नाव ज्यांची चर्चा मोठ्या प्रमाणात होती की ते मंत्री होतील, ते नाव म्हणजे गोपीचंद पडळकर. गोपीचंद पडळकर ज्यावेळेस निवडणुकीला उभे राहिले त्याच वेळेस त्यांचे समर्थक आणि भारतीय जनता पक्षाचे सुद्धा कार्यकर्ते सांगत होते की जतमधून तुम्हाला आमदार नाही निवडून द्यायचा तर तुम्हाला मंत्री निवडून द्यायचा. त्यामुळे लोकांनी सुद्धा भरभरून मतं दिली, ते निवडून आले. मात्र निवडून आल्यानंतर ज्यावेळेस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला तेव्हापासून ते कालपर्यंत गोपीचंद पडळकर यांची जोरदार चर्चा होते. एवढीच नाही तर त्यांना कॅबिनेटच मिळणार अशी सुद्धा चर्चा होती. बरं, ते देवेंद्र फडणवीस यांचे खास आहेत, कारण महादेव जानकर यांच्यानंतर धनगर समाजाला एकत्रित करून तो भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागं आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमागं पडळकर यांनी मोठ्या ताकदीनं लावला. सत्ता नसताना सुद्धा फडणवीस यांच्याच इशाऱ्यावर त्यांनी एसटी आंदोलनामध्ये किती गोंधळ घातला होता हे आपल्याला माहिती आहे. असं असताना नेमकं माशी कुठं शिंकले की पडळकर यांच्या नावावर फुली पडली. आता इकडं नितेश राणेंना मंत्रीपद मिळतं, अनेक नवख्या जणांना मंत्रीपद मिळतं, मात्र पडळकरांना मंत्रीपद मिळत नाही. आणि याच्यामध्ये अचानक शरद पवार यांचं नाव कुठून आलं? शरद पवार यांचा रोल याच्यामध्ये आहे तरी काय? गोपीचंद पडळकर, इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की गोपीचंद पडळकर यांचे समर्थक असं म्हणतात की एक काही दिवसापूर्वी शरद पवार यांचा जो काय वाढदिवस साजरा झाला तेव्हा भाजपचे जे अध्यक्ष आहेत, गृहमंत्री पदावर सध्या असणारे अमित शहा हे थेट शरद पवार यांना भेटायला आले. आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली की आता शरद पवार हे भाजपला पाठिंबा देणार आहेत. आता तिकडं भारतीय जनता पक्ष अनेक जणांना आपल्या गळाला लावायचा प्रयत्न करतोय. त्यामध्ये कुठेतरी अशी त्या ठिकाणी बोलणी झाली असणार, कुठेतरी चर्चा झाली असणार की तुम्ही सुद्धा आम्हाला पाठिंबा द्या, कारण भाजप हे करायला सुद्धा मागं पुढं पाहणार नाही. मात्र शरद पवार यांच्या समर्थकांनी कुठेतरी सांगितलं की शरद पवार हे मोठे नेते आहेत, जाणकार आहेत, केंद्र आणि राज्यामध्ये त्यांनी अनेक पदं त्या ठिकाणी भूषवली. असं असताना विषयाला सोडून तुमच्या पक्षाचे काही नेते हे नको ते घणेरडी प्रकारची टीका करतात, एकेरी भाषेमध्ये त्यांच्यावर टीका करतात. आणि अशा वेळेस ही टीका करत असताना देवेंद्र फडणवीस टीका करणाऱ्यांना जराही थांबवत नाहीत. आणि मग इतकं सगळं असताना तुमचे बगलबच्चे अशा प्रकारची टीका जर करत असेल तर तुम्ही असं कसं काय म्हणता की तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या? अर्थात हा विषय गोपीचंद पडळकर यांचाच होता, कारण शरद पवार यांच्यावर गोपीचंद पडळकर, कारण टीका सगळेच करतात, असं नाही की फक्त गोपीचंद पडळकर हेच टीका करतात. मात्र 2 व्यक्ती अशी आहेत, खास करून सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर, हे मुद्द्याला सोडून काहीतरी शिव्या घालणं, एकेरी बोलणं, त्यांच्या शारीरिक आधारावर काहीतरी बोलणं, अतिशय घणेरडी टीका हे 2 जण करत असतात. आणि त्यामुळं अगदी कालच पत्रकाराने ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला की गोपीचंद पडळकर हल्ली काहीही बोलत सुटलायत आणि तुम्ही त्यांना जराही आवरत नाहीत. आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे ना की गोपीचंद पडळकर हे कोणाच्या सांगण्यावरून टीका करतात? देवेंद्र फडणवीस यांना जर पडळकर यांना लगामच घालायचा होता तर एका शब्दात ते त्यांना थांबवू शकतात. इथून पुढे अशी वक्तव्य करायची नाहीत, अशी ताकीद दिली तरी ते तसं करणार नाहीत. पण एकेकडे हे देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून हे सगळं होतं आणि मग फारच डोक्यावर जायला लागला. पत्रकारांनी प्रश्न विचारायला लागले की मग असं करू नये, तसं करू नये म्हणायचं आणि पुन्हा अजून पाठीवर थाप मारायची की त्याला भविष्य खूप मोठं आहे, असं आहे तसं आहे. पण शरद पवार यांना पाठिंबा देण्याच्या बदल्यामध्ये शरद पवार गटाच्या काही नेत्यांनी अमित शहा यांच्याजवळ कुठेतरी नाराजी व्यक्त केली की तुमचे नेते अशी टीका करत असतात. त्यामुळं कुठेतरी एक अशी चर्चा सुरू झाली आहे की शरद पवार यांच्यामुळं गोपीचंद पडळकर यांचं नाव अगदी शेवटच्या क्षणापर्यंत असं म्हटलं जात होतं की गोपीचंद पडळकर हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मात्र शरद पवार यांच्यावर नको त्या भाषेमध्ये अतिशय टोकाची टीका करणं हे गोपीचंद पडळकर यांना भवलंय, अशी चर्चा आता सुरू झाली. पण भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे की आम्ही कोणाला मंत्रिपद द्यायची हे काय शरद पवार ठरवणार आहेत का? आणि शरद पवार कुठे गोपीचंद पडळकर असं करू नका तसं करू नका असं कशाला म्हणतील? पण शरद पवार तर गोपीचंद पडळकर यांनी आजपर्यंत किती जरी टीका केली तर शरद पवार कुठं असलेला प्रत्युत्तर देत असतात किंवा सुप्रियाताई तरी कुठं उत्तरं देत असतात, कारण त्यांना माहिती आहे अशा लोकांना उत्तरं देत बसणं म्हणजे आपल्या पायावर धोंडा मारून घेण्याचा प्रकार होऊ शकतो, कारण त्यांची बडबड ही न थांबणारी असते.
पण आता समर्थकांमध्ये हे युद्ध सुरू झालंय की शरद पवार यांच्यावर आम्ही टीका केली, त्या बदल्यामध्ये त्यांच्या पक्षाच्या लोकांनी अमित शहाना सांगितलं की तुम्ही अशा लोकांना मंत्रिपद घेऊ नका आणि आम्ही तुम्हाला पुढे पाठिंब्याचा विचार करू. थोडासा हास्यास्पद जरी वाटलं असलं तर शंका घेण्यासारखं मात्र नक्कीच आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं? खरंच शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेमुळं गोपीचंद पडळकर यांचं मंत्रिपद हुकलं का? कमेंट नक्की करा. धन्यवाद.